घरात आता इतकीच रोख रक्कम ठेवता येणार, नाहीतर होईल मोठा दंड। आयकर विभागाकडून छापे मारायला सुरुवात। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच आयकर विभागाने लागू केलेले नवीन नियम हे पाळणं सर्वांसाठी बंधनकारक आहे, नाहीतर होऊ शकतो तब्बल 137% दंड। एका निश्चित रकमेच्या वरती जर तुमच्या घरात कॅश स्वरूपात पैसे असतील तर ती पूर्ण कॅश जप्त होईलच, पण जेवढी कॅश होती त्या कॅशच्या 37% अधिकचा दंड देखील भरावा लागेल आणि मोठ्या कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल। आयकर विभागाची करडी नजर प्रत्येकाच्या व्यवहारावर आता असलेली आहे। या नवीन नियमांची कॅशच्या संदर्भात असणाऱ्या या नियमांची अंमलबजावणी कडक पद्धतीने होण्यासाठी रिझर्व्ह बँकेची देखील प्रत्येकाच्या बँक खात्यावर नजर ठेवलेली आहे। जर कोणी तुमची तक्रार केली किंवा एखादा गैरव्यवहार आढळून आला किंवा मर्यादा कॅशची तुम्ही ओलांडली तर कदाचित तुमच्याही घरावर रेड पडू शकते किंवा मोठ्या कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरं जाऊ शकतं। पण हेच याच्यातून वाचण्यासाठी याच्यातून कोणती काळजी घ्यावी याविषयीचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला आज आम्ही सादर करत आहोत। पुढील 7 मिनिटाच्या आत तुम्हाला अतिशय अनमोल माहिती मिळणार आहे, कारण की 99% लोक आता हीच चूक करत आहे, ती अज्ञान असल्यामुळे। चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ। आज सर्वजण ऑनलाईन पेमेंट्स ॲप वापरत आहे, ज्यामध्ये फोन पे, गुगल पे द्वारे पेमेंट आज मोठ्या प्रमाणात होत आहे। पण तरी देखील व्यापारी लोक असतील, घरातील घरगुती महिला, वृद्ध व्यक्ती यांच्याकडे कॅश किंवा रोख स्वरूपात हे पैसे घरामध्ये उपलब्ध असतात। या व्यतिरिक्त आता लग्नाचा सीझन चालू झाला आहे, कोणाच्या घरी जर लग्न असेल तर लग्नामध्ये देखील भरपूर जे व्यवहार आहेत तर ते कॅश किंवा रोख स्वरूपातच होत असतात आणि त्याकरता आपल्या घरामध्ये काहीतरी रोख रक्कम ही असतेच। या व्यतिरिक्त एखाद्या जमिनीचा व्यवहार, एखाद्या गाडीची खरेदी, प्रॉपर्टीची खरेदी विक्री यामध्ये बरेचसे व्यवहार हे कॅश मध्ये झाले असतात। याचबरोबर एखाद्या मित्राला जर आपण पैसे उसने दिले असतील तर तो ते परत करताना बऱ्याच वेळा कॅश स्वरूपात परत देतो किंवा आपण देखील कोणाकडनं पैसे घेताना कॅश मध्ये घेत असतो। एखाद्या लग्नामध्ये किंवा घरातल्या छोट्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळा बक्षीस म्हणून किंवा एखादी भेट वस्तू म्हणून आपल्याला लोक रोख रक्कम देत असतात। तर हीच रोख रक्कम आपल्या घरामध्ये किती मर्यादेपर्यंत असायला पाहिजे? कॅश रक्कम आपण बँकेमध्ये एका टायमाला किती भरू शकतो, किती काढू शकतो? लग्नासाठी कॅश रकमेचे व्यवहाराची काय लिमिट आहे? एखाद्या माणसाला आपण रोख रक्कम उसने दिली किंवा त्याच्याकडनं रोख स्वरूपात वापस घेतली तर यासाठी काय नियम आहेत? हेच आपण जाणून घेतोय। व्हिडिओमध्ये 4 प्रमुख नियमांविषयी आपण माहिती घेतोय। पहिला नियम ज्याच्यामध्ये आपण जाणून घेऊ की बँकेमधनं एका वेळेला जास्तीत जास्त किती कॅश आपण काढू शकतो किंवा किती जास्तीत जास्त जमा करू शकतो, त्यामुळे आपल्याला अडचण येणार नाही, आपल्यावर कुठली कारवाई होणार नाही। त्यानंतर दुसरा नियम आपण बघू व्हिडिओमध्ये की जर घरामध्ये लग्न असेल तर त्यासाठी कॅश मध्ये व्यवहार करण्यासाठी काय नियम आहेत? एखाद्याकडून पैसे आपल्याला गिफ्ट आले असतील किंवा आपण एखाद्याला पैसे कॅश मध्ये जर लग्न करता देत असू तर त्याच्यासाठी काय नियम आहेत? तिसरा नियम, जर आपण आपल्या मित्राकडून किंवा एखाद्या नातेवाईकाकडून जर काही उसने पैसे घेतले असतील कॅशच्या स्वरूपात तर त्यासाठी काय वेगळे नियम आहेत? त्यासाठी कॅशची मर्यादा काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा 4था नियम जो सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे, 99% लोक इथं चूक करतात, ते म्हणजे घरामध्ये आपण जास्तीत जास्त किती कॅश, किती रोख स्वरूपात रक्कम ठेवली पाहिजे की जेणेकरून जर कोणी कंप्लेंट केली, एखादी आयकर विभागाची क्वेरी आली, कारण की बारीक नजर आज ठेवलेली आहे, तर आपण कुठल्या अडचणीत सापडणार नाही। प्रत्येक नियमाची सखोल माहिती आपण घेतोय, तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया पहिला नियम, तो आहे बँक ट्रान्झॅक्शन किंवा बँक व्यवहाराच्या संदर्भातला नियम। इथे 99% लोक चुका करतात, कारण की हा नियमच माहिती नसतो। बँकेमधून बँक खात्यामधून तुम्ही जास्तीत जास्त किती कॅश किंवा रोख स्वरूपात रक्कम काढू शकता, एका वेळेला किती रक्कम कॅश मध्ये तुम्ही भरू शकता, यासाठीचा नियम आपण सगळ्यात आधी पाहूयात। आता एक मोठा नियम असा आहे की ज्यामध्ये 20 लाखाच्या वरती 1 कोटीपर्यंत जर तुम्ही कॅश मध्ये ट्रान्झॅक्शन केले, म्हणजे कॅश काढली किंवा कॅश जमा केली, तर त्यासाठी तुम्हाला 2 ते 5% TDS हा जमा करावा लागतो। ज्यावेळेस TDS भरला जातो त्यावेळेस तात्काळ आयकर विभागाला कळतं आणि तिथून पुढे प्रॉब्लेम सुरू होतात। मग यामधून जर वाचायचं असेल तर तुम्ही एका वेळेला जास्तीत जास्त 50,000चे कॅश मध्ये व्यवहार केले पाहिजे। तुमचं सेव्हिंग खातं असेल तर त्यावर तुम्ही एका वेळेला 50,000 रुपये जास्तीत जास्त कॅश काढले पाहिजे किंवा 50,000 रुपये जास्तीत जास्त भरले पाहिजे, किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही भरायला गेले तर तुमचा पॅन कार्ड नंबर हा मागितला जातो आणि तिथून पुढे आयकर विभागाला संपूर्ण गोष्टीवर तुमची नोंद ठेवावी लागते। याच व्यतिरिक्त याचा अर्थ असा नाही की दररोज तुम्ही 50,000च्या आतच जर व्यवहार करत राहिले आणि मग तुम्ही वाचाल, तर तसं नाही। एका वर्षाच्या आत जर तुम्ही 10 लाख रुपये इतका व्यवहार जर कॅशच्या स्वरूपात जर केला, म्हणजे उदाहरणार्थ काही पैसे भरले, काही जमा केले, हे जर कॅशच्या स्वरूपात असतील आणि ही जर मर्यादा 10 लाखाच्या वर असेल तर तुमचं जे खातं आहे
त्याला जोडलेला जो पॅन नंबर आहे तर तो अॅन्युअल इन्फॉर्मेशन रिटर्न AIR लिस्टमध्ये त्याची एंट्री होते. कारण की आयकर विभागाने बँकेला सांगून दिलेलं आहे की 10 लाखाच्या वर एका वर्षाच्या जर कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन एखाद्या सेव्हिंग अकाउंटवर झाले तर त्यावर त्यांची करडी नजर असते. आणि हीच जी काही लिमिट आहे ती करंट अकाउंटसाठी 50 लाख रुपये इतकी ठेवली आलेली आहे. आता दुसरा नियम, लग्नाचा सीझन आहे किंवा कुठलं छोटंसं फंक्शन आहे तर त्यासाठी नियम वेगळा आहे कॅशच्या व्यवहारासाठी. आता लग्नासाठी आपल्याला एखाद्या केटरिंगवाल्याला स्वयंपाकाला पैसे द्यायचे, भाजीपाला खरेदी करायचा आहे किंवा कोणाकोण लग्नाकरता आपल्याला एखादं गिफ्ट आलं पैशाच्या स्वरूपात तर त्यासाठी काही लिमिट आहे. तर आयकर विभागाने एक वेगळा सेक्शन दिलेला आहे, सेक्शन 269 ST नावाचं एक सेक्शन आहे. तर या अंतर्गत लग्नासाठी 2 लाख रुपयाच्या कॅश व्यवहाराची याच्यामध्ये मर्यादा देण्यात आलेली आहे, जी की नॉर्मल याच्यासाठी फक्त 20,000 रुपये आहे. यामध्ये तुम्ही एका लग्नासाठी कॅशच्या स्वरूपात 2 लाखापर्यंत व्यवहार करू शकता किंवा तुम्हाला जे काय भेटवस्तू म्हणून जे पैसे आलेले आहेत तर 2 लाखापर्यंत तुम्हाला कुठलीही विचारणा त्यामध्ये होत नाही. या व्यतिरिक्त जर 50,000 रुपयाच्या आत जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने कॅश म्हणून बक्षीस स्वरूपात किंवा भेट म्हणून जर पैसे दिले तर ते देखील पूर्णतः टॅक्स फ्री असणार आहेत. पण इथे काळजी घ्यायची आहे की कॅशमध्ये व्यवहार करताना लग्नासाठी एखाद्या व्यक्तीला पैसे घेताना किंवा देताना 2 लाखाच्या वर कॅशमध्ये व्यवहार इथे करायचा नाही, कारण की लिमिट याच्यासाठी 2 लाखाची आहे. व तुम्ही इथे असंही करू शकता की जर एखाद्याने भेटवस्तू दिली, मग ते सोनं चांदी असेल पैसे असेल त्याच्याकडून तुम्ही गिफ्ट डीड त्या ठिकाणी बनवून घेऊ शकता, बक्षीसपत्र छोटंसं नोटरीमध्ये बनवून घेऊ शकता, जेणेकरून पुढील 50 वर्षही तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. तिसरा नियम जो उसने किंवा उधार पैसे देण्याविषयी किंवा घेण्याविषयी आहे, याच्यासाठी सिंपल रूल आहे. जर तुमच्या रिलेटिव्ह असेल, तुमचा नातेवाईक असेल तर तुम्ही त्याला दिलेले उसने पैसे त्याच्याकडून जर घ्यायचे असतील किंवा तुम्हाला द्यायचे असतील तर त्याच्यासाठी 2 लाखाची लिमिट आहे. आणि जर एखादा मित्र असेल जो तुमचा रिलेटिव्ह नाही, नातेवाईक नाही, तर त्यासाठी 50,000 रुपयाचा व्यवहार तुम्ही कॅशमध्ये त्याच्यासाठी करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे तो घरामध्ये कॅश किती ठेवायची, घरामध्ये जास्तीत जास्त किती कॅश ठेवायची जेणेकरून कुठली अडचण येणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यात अशी आहे की याच्यासाठी कुठलीही लिमिट नाही. आता तुम्ही मला कुठली लिमिट नाही म्हणजे काय, तर तुमच्याकडे उदाहरणार्थ कितीही पैसे असले पण जर तुमच्या घरावर रेड पडली किंवा तुमच्याकडून विचारणा झाली तर तुम्हाला जर त्याची सर्व विवरण देता आलं, ते कुठून आले, कशा पद्धतीने आले, त्याचे प्रूफ्स देता आले तर तुम्ही लाखो काय करोडो रुपयाची कॅश तुमच्या घरामध्ये ठेवू शकता. फक्त तुम्हाला त्याचा सोर्स, हे कुठून आले, कुणी दिले, कशासाठी दिले, तुमचं ITR असेल किंवा तुमचे सर्व गोष्टी त्याची माहिती असणं, प्रूफ्स असणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. यामध्ये असंही नाही व्हायला पाहिजे जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल, तो जर 5 लाखाचा फाईल करता आणि घरामध्ये 50 लाख रुपये आहे किंवा सॅलरी 10 लाख आहे पण घरात मध्ये 1 कोटी आहे, तर असंही त्या ठिकाणी करायचं नाही. की ही जर कॅश जास्त सापडली तर त्यावर तब्बल 137% पेनल्टी, म्हणजे जेवढी कॅश आहे ती तर जमा होईलच पण त्याच्यावर अधिकचा दंड 37% इतका लावण्यात येत असतो. तर हे होते नियम. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.